सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर प्रदीप कदम। पलूस कडेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदीप कदम यांच्या संकल्पनेतून व आमिर पठाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने रामानंद नगर येथे मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते। ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। शिबिराच्या प्रारंभी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले। सदर शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ सरिता कुंभार, नौशाद पठाण, शारदा साठे, शाहबाज नदाब, सावंतपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हरीश वरडार, शैलेश घाडगे व शिवसेनेचे विजय पाटील उपस्थित होते। सदर शिबिरामध्ये सर्वसामान्य कष्टकरी मजूर लोकांना डोळ्याच्या आजारावरील सर्व शस्त्रक्रियेची माहिती व उपचार सांगण्यात आले। शिबिरास भेट देत असताना प्रदीप कदम यांनी सांगितले की जे नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून अथवा स्वखर्चाने सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मदत करून त्यांना डोळ्यांच्या आजारापासून मुक्त करू। तसेच प्रदीप आप्पांनी रामानंद नगर गावच्या मूलभूत गरजा व सोयी सुविधा तसेच गावाचे गेलेले वैभव परत आणण्यासाठी खंबीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बरोबर राहण्याचे आवाहन नागरिकांना केले। शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले। बहुसंख्य नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली। सदर उपक्रमाचे रामानंद नगर आणि सावंतपूर परिसरामध्ये कौतुक होत आहे। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।